मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणमं प्रपद्ये। श्री व्यंकटेश वेदो नारायण प्रतिष्ठान नाशिक मध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बघणार आहोत शनिवार दिनांक 26 एप्रिल 2025 चे पंचांग। सध्या विश्वावसु नाम संवत्सर सुरू असून उत्तरायण सुरू आहे, ग्रीष्म ऋतू सध्या सुरू आहे। त्याचबरोबर चैत्र महिना सुरू असून त्यातील कृष्ण पक्ष हा सध्या सुरू आहे। आज कृष्ण पक्षातील त्रयोदशी ही सकाळी 8:28 पर्यंत आहे आणि त्यानंतर चतुर्दशी या तिथीला सुरुवात होणार आहे। सकाळी 6:27 पर्यंत उत्तर भाद्रपद हे नक्षत्र असून त्यानंतर रेवती नावाचे नक्षत्राला सुरुवात होणार आहे। सकाळी 8:41 वैद्रुती नावाचा योग आहे आणि त्यानंतर विष्कंभ नावाचा योगाला सुरुवात होईल। त्याचबरोबर 8:28 पर्यंत वणिज नावाचे करण असून सायंकाळपर्यंत विष्टी नावाचे करण आहे आणि सायंकाळी पुन्हा शकू नावाचे करण सुरू होणार आहे। म्हणजे आज दिवसभरात 3 करण बदलले जाणार आहेत। त्याचबरोबर आज चंद्र मीन राशीमध्ये आहे, तर रवी मेष राशीमध्ये आणि गुरु ग्रह हा वृषभ राशीमध्ये आहे। आजचा सूर्योदय हा 6:15 होणार असून सूर्यास्त सायंकाळी 6:58 होणार आहे। आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे दर महिन्याला येणारी शिवरात्र ही आज साजरी केली जाणार आहे, कारण आपण वर्षातून येणारी महाशिवरात्र त्याचा उपवास करत असतो, परंतु दर महिन्याला कृष्ण पक्षात येणाऱ्या शिवरात्रीचा सुद्धा उपवास करून महादेवाचं स्मरण या दिवशी करायचं असतं। आज 2 तिथी एकत्र आलेल्या असल्यामुळे क्षय तिथीचा दिवस आहे, त्यामुळे कुठलंही काम नवीन कार्य कुठलं सुरू करायचं असेल तर त्यासाठी आजचा दिवस हा अशुभ मानला गेलेला आहे। त्याचबरोबर आज पृथ्वीवर अग्निवास नाही। शनिवार असल्यामुळे ज्यांना कोणाला 7:30 सुरू आहे त्यांनी शनिदेवाला तेल अर्पण करावे किंवा शनीच्या मंदिरात जाऊन तिथे सुरू असलेल्या दिव्याला तेल अर्पण करावे आणि शनी महाराजांना आपल्यावर कृपादृष्टी ठेवावी अशी प्रार्थना करावी। अशा प्रकारे आजचे पंचांग मी आपल्याला सांगितलेले आहे। आपण सर्वजण या व्हिडिओला अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। अशाच प्रकारे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि श्री व्यंकटेश वेदो नारायणच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर त्यांचा जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे ज्याची लिंक आपल्याला खाली दिलेली असते त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण सहभागी व्हा। धन्यवाद। जय श्रीराम।